सकाळचा पहिलाच हप्ता न भेटून चेहरा सुकून पुरा बोंबीलसारखा झाला. पण असो, त्याच्या मुकलीला पाहिलं आणि चेहरा वापस खुलून गेला. थंड्या थरथरत्या हाताने गरम गरम चहा घेऊन केली दिवसाची सुरुवात. तर नमस्कार मित्रांनो, मी धीरज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण डेली व्लॉग सिरीज चालू केली आहे आणि त्याचा आजचा आपला 4था दिवस. रोज सकाळी गाडीत पेट्रोल टाकून 100 रुपये खर्च करत चेहरा लटकत मी हाच विचार करतो की यार आपण हे 5 काम तरी करतोच काही. चेहऱ्यावरती खोटा हसू घेऊन मी या कामाला सुरुवात केली. तर मावशी प्रथमच म्हणते की बाबा हो माझ्याकडे काही पैसे नाही, मला लेकराला उचलून घेऊन जातो. म्हणलं मावशी राहू दे, तर लेकरू तुलाच काही गरज नाही. तर मायाला हे जंगल्या रस्त्यात एखाद्या वेळेस मला बिबट्या भेटला आणि बिबट्याने जर मला डसलं तर ह्यो मॅनेजर भरून देणार आहे का? असो भो जंगल पाहून तो पुरी गांडच फाटून गेली. काय भयंकर जंगल आहे. या जंगलात जर मी मरून बी पडलो तर कोणी पाहणार नाही. बरं जाऊ द्या, आपण वाघ आहे, वाघाला कोणी काही करत नाही. सगळ्या गावाचे हप्ते जमा करून घेतले बाई. हा दम लागतो काय. त्या बाबाचं ट्रॅक्टर नाही फसलं मित्रांनो, रोट्या फसला होता. रोट्याला काय आहे म्हणलं जाऊ द्या. बाया म्हणते भाऊ ती बाया गेलेली वीट भट्टीवर जाय आणि तिकडून त्याचे हप्ते घे. म्हणलं मावशी मला काही माहीत नाही, मी इथं बसू लागलोय, हप्ते आण आणि दे मला. बायानं काही दिले नाही. म्हणलं माय घालून आपल्याला स्वतःच जाणार. चला म्हणलं वीट भट्टीवर आलो तर बाया आली आणि बाया म्हणते सर मला लक्षच नाही, फोनमध्ये चार्जिंगच नाही, मला हप्ता पेंडिंग कसा पडला तुम्ही. म्हणलं बाई मला काही माहीत नाही, मला पैसे पाहिजे. पैसे घेऊन वापस निघालो ऑफिसवर येऊन बघतो तर काय मायाला हे पोरांना आणलेली लिस्ट आनंदच भयानक. आनंदच दे दनाट खाल्ले मायाला नुसतं पोट फुगून गेलं. ते आनंदच खाऊ भैया म्हणला चल भाई किराणा घेऊन ये. आपण किराणा आणायला भैयासोबत निघलो. तर भैयाला मी इथं विचारत होतो की भैया भाऊ तुला काय आवडतं. तर भैया काय म्हणतो मला ते सडेल फोन ठेव म्हणे, त्याचा मला लय राग येतो म्हणे. राठोड भयानं मी पटापट सगळ्या ऑफिसचा किराणा वगैरे घेतला. किराणा घेऊन आम्ही ऑफिसवर आलो. ऑफिसवर येताच मॅनेजर मला म्हणतो की राजपूत म्हणे तू काम तरी काय करतोय म्हणे, नसल जमत तू घरी निघून जाय. म्हणलं सर जाऊ दे, आता 10 वाजले, घरीच निघून जातो मी. तोसिफनं सगळ्यांची कॅश वगैरे घेतली. घेतलं झाल्यानंतर तोसिफ भ्याला म्हणलं बाई पटापट कॅश घेऊन जेवण करून घेऊ म्हणलं आपण.